फायनली आमचं जे ड्रीम होता ते पूर्ण आपण प्रयत्न केला या गडावरती साफसफाई करण्याची. तर खूप छान वाटतं. तर तुम्हाला कसं वाटतं ते मला माहित नाही, बट मला तर वाटते की आम्ही काहीतरी चांगलं काम करतो. स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज आम्ही आलो आरसूला या किल्ल्यावर आलो. तर फायनली जे कुंड होतं ना ते साफसफाई त्याची आम्ही करणार आहे. तर कशा प्रकारे करतो ते तुम्हाला सगळं प्रोसेस दाखवतो. आम्ही भाईसोबत 3 जण आलो. तसं प्राणी असतात ना डोंगरावर, त्यांना म्हणजे थोडंसं पाणी प्यायला थोडीशी सुविधा म्हणजे आमच्याकडून जेवढे होते तेवढे आम्ही प्रयत्न करतो. साफसफाई कशी करतो ते सगळं प्रोसेस दाखवतो कशा प्रकारे ते. आणि इकडं साईडचा बघू शकता अशा प्रकारे ॲडव्हेंचर आहे. काय सध्या आम्ही पावडा टिकाव आणि घमेला घेऊन आलो. नाश्त्याला भाकरी चपाती पण आणले तर नाश्ता करून घेतला आणि थोड्याशा भाकरी राहिलेल्या आहेत. ते आम्ही आता दुपारी जेवण करू. जेवढं काम होईल जेवढं साफसफाई होईल तेवढी तुम्हाला दाखवतो. आम्हाला काय याच्यामध्ये काय दुसरा हे काय विचार नाही, फक्त आम्ही साफसफाई करतो कुंडीची. याच्यामध्ये पाणी राहायला पाहिजे, असं प्राण्यांना पाणी प्यायला पाहिजे. कसं किती खोल आहे ते अजून तर आम्हाला माहीत नाही. आताच आम्ही सुरुवात केलेली आहे साफसफाई. इकडे हे झाडे दिसतात अशी आम्ही झाडे सगळी काढून टाकली इकडनं असे. आणि ते आता माती असे टाकायला लावले आणि बाहेर तिकडे मुलं आणि माती सगळे काढायला लावलेत. तर आम्ही पावडा टिकाव आणि कुडाळ असं विला ना ते सगळे घेऊन आलेत. आणि बाईने तिकडे शूट करायला फोन चालू करून ठेवला इकडे हे बघा. आणि इकडे आमच्या बॅगे आहेत. गाईस तुम्हाला हे साधं वाटत असेल की घरी काम करतात ना खुदाई करतात या कुठे काय साफसफाई करतात ते तसं नाही. हे गाईस आम्ही वरती एवढ्या वरती किल्ल्यावर वरती चढून विला टिकाव सगळं बॅगी पाणी बॉटल सगळ्या घेऊन आलो. नाश्त्यासाठी ते चपात्या आणलेल्या तर हे सगळं घेऊन आम्ही वरती आलो. आणि इकडे आम्ही कुंडाचं साफसफाई करतो. तर थोडीशी म्हणजे आम्ही मेहनत घेतो. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. जर तुम्हाला आमची मेहनत दिसत असेल आणि वाटत असेल तर एक लाईक करा. तर चला तुम्हाला मी सगळं दाखवतो प्रोसेस शेवटपर्यंत. नक्कीच बाई पण खणायला लागल्या मस्तपैकी माती खणतो आणि बाई इकडे माती पावड्याला भरून गमेल्यात आणि इकडे साईडला टाकतो. आणि मी हे वेल तोडतो ह्या विल्याने. तो बघा इथे साफसफाई झाली. तिथे माझी बॅग आणि एवढं खोदून झालंय. हे आयुर्वेदिक झाड आहे हे बघा. अशा प्रकारे कोणत्या आजाराला हे झाड म्हणजे औषध लागू होते ते तुम्हाला सांगतो. तर जे आपल्या शरीरात जर ऑफिसला जर काय प्रॉब्लेम असला ना आणि ह्याचं जर फ्रूट खाले ना तर ते आजार बरा होतात. भाईनी ड्रोन आलाय ना ड्रोन उडवतो भाई. ते तुम्हाला दाखवतो. पण आता ड्रोनचा त्या चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटतील. मला दाखवतो. हा बघा इकडे भाईने ड्रोन चालू केला आणि आता भाई ड्रोन उडवेल. हा बघा आवाज हो भाई साहेब आवाज बघू सर जबरदस्त. गाईस मी पहिल्यांदा ड्रोन बघितला रिअलमध्ये. वाव आवाज तर जबरदस्त वाटतो. गेला तो गाई ड्रोनचं नाव काय डीजाय ओके. तर भाई इथून कंट्रोल करतो ड्रोनला आणि ड्रोन तिकडे गेलाय दिसत पण आहे. बॅटरी लो झाली. उतरव खाली उतरव. हो काय पहिला वरती चाल. अरे बापरे. भाई मी पहिल्यांदा हा ड्रोन बघतो रिअल मध्ये. आला हा ओके आला ड्रोन आला. ओके उतरवतोस काय. ओके भाई कंट्रोल कर. आरामात सावकाश. रिक्स लेके ड्रोन उडाया था भाई ने. आणि ह्या ड्रोनची किंमत किती रे. 35. अरे बापरे. तर गाईज ड्रोनचे शूट घेतले भाईच्या चॅनलवर बघायला भेटतील. म्हणजे भाईची इंस्टा आय डी काय आहे. तर भाईची इंस्टा आय डी आहे नितेश ॲडव्हेंचर. तर तुम्ही नक्कीच एकदा सर्च करून ना भाईला लाईक करा आणि फॉलो करून ठेवा. तर माझी इंस्टा आय डी आहे रवींद्र बॉय 160. तुम्ही नक्कीच एकदा जाऊन फॉलो करा तिथे पण. आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे रवींद्र ब्लॉग. सबस्क्राईब करा. तर काम परत चालू करू. भाईनी ड्रोनचे शूट घेतलेत मस्तपैकी तुम्हाला बघायला भेटतील मस्त. संध्याकाळी मला फोन केला उद्या सांगते जावं. बरं झालं ठीक आहे ना. मला वाटलं का सगळा रेडी असेल. भाईनी कुठं नाही पावडा नाही गमेला नाही काय नाही.
जरा मेहनत दाखवायची ना माणसाला पब्लिकला मेहनत दाखवायची जरा होय भाई एवढी नको मेहनत ये क्या हुआ भाई क्या कर दिया तुमने निकल गया पावड़ा निकल गया। तो गाइस थोड़ी देर हम रुकते हैं, अभी विश्राम करते हैं, पानी पीते हैं और फिर बाद में फिर से काम स्टार्ट। तर भाई लोग जे आता इंस्टाला व्हायरल चाललंय ट्रेंडिंगला सॉन्ग ते सांगू काय हा? ए भाई क्रिस का गाना सुनेगा क्रिस का गाना सुनेगा क्या? ले बेटा आके दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया, ले बेटा आके दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया। काम स्टार्ट केलेलं आहे आणि हे बघा एवढा खोदून झालेला आहे आता आणि भाई माती काढून टाकतो, मी पण थोडासा खोदला, माझा थोडासा शॉट पुढे दाखवेन तुम्हाला आणि भाई आता मुला तिकडे कापतो। भाई तुम्ही मला एक गोष्ट नक्की सांगा, जर कोणी ॲडव्हेंचरला जाऊन एवढी मेहनत घेतली का कोणीतरी, म्हणजे जे दुरुस्तीवाले असतील ते तर करत असतील मेहनत, बट आम्हाला म्हणजे कोणी काय बोलला नाही, भाई बोलला की चला आपण जावं असं साफ करायला, कुंड साफ करायला। तर हा आरसुला हा फ्रंट आहे, म्हणजे हा आरसुला गड आहे। पहिल्या जुन्या काळात आशेरी किल्ल्यावर कोणी म्हणजे जे माणसं येत होते ना त्यावर नजर रखण्यासाठी ही टॉवर म्हणून यूज केले जात होते। भाई पावड्याची दुरुस्ती केलेली होती का नाही ए भाई मैं गलत कर रहा हूँ गाइस, मैं गलत कर रहा हूँ? आप लोग बताओ कमेंट में मैं गलत कर रहा हूँ क्या? भाई लोग मुझे सपोर्ट नहीं कर रहे, भाई लोग बोल रहे हैं मैं गलत कर रहा हूँ। आता भाई तिकडे पावडा चांगला करतो आणि इकडे भाईनी खोदायला स्टार्ट केलेला आहे। कंदमुले कोण खाणार आहे? बोलला भाई काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये थोडा। मित्रांनो आम्ही आज इथे अडचलगडावर पाण्याचे टाके साफ करायसाठी जे की सरकारचे पडलेलं आहे ना, त्याच्यामध्ये जे पाण्याचे टाका आहे त्याच्यामध्ये आता माती सध्या भरपूर भरलेली आहे, तर ते साफ करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे अडचलगडावरती। तर आम्ही तिघंजण आहोत आणि आपल्यासोबत रवींद्र पण आहे। तर आता सध्या आम्ही बघू की आपल्याला काम जितकं होईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न करतो। तर चला बघा कंटिन्यू। तर गाईस अशा प्रकारे खूप जोरात काम चालू आहे आमचं आणि जबरदस्त असं वाटतं की आता अरे बापरे ब्लॉगर पडतो रे। गाईस मैं नाले में गिर गया, वीडियो रिकॉर्ड हो गया क्या? कॅमेरा बंद करो। गाईस इकडे आम्ही येऊन साफसफाई पण करतो आणि थोडासा एन्जॉय पण करतो। आता झालंय दुपार भरले 1 वाजला असेल, आम्ही तिघे पण म्हणजे हे कुंड साफसफाई करण्यासाठी टाईम काढून आम्ही आलो। बघू जेवढं होईल आमच्याकडून तेवढं आम्ही करतो। तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा। असा विश्रांती आणि आता दुपारच्या वेळी आम्ही थोड्याशा ज्या चपात्या आणल्या त्या चपात्या खाऊन घेऊ आम्ही तिघेजण आहेत। हा बघा इकडे आहे भाई बसला इकडे आणि इकडे आहे। तर चला तर फायनली काय जी आमची मेहनत होती घेतली आम्ही ती वेस्ट नाही केली, असं तर फायनली म्हणजे पुढचा खालतीचा थर तो आम्हाला भेटलाय। ट्रॅक्टर भरेल एवढी माती बाहेर काढून टाकली आणि त्यामध्ये दगड निघाले, ते असे साईड आम्ही लावले। इकडे ही झाडं खूप निघाली त्याच्यातून, म्हणजे मुलं नाती अशी तोडून काढली। बघा भाई तोडतो। तर ह्याच्यामध्ये आम्हाला काय काय भेटले, हड्डी ना ते जुन्या काळाचे हड्डी, कंदमुळे। नितेश भाई पण पाणी पितो, नितेश ॲडव्हेंचर खोदून थकलाय आता। बघा इकडे कसं वाटतं रे काम करून, कसं वाटतंय? हो का लाईफमध्ये काहीतरी चांगलं काम करतो असा, तर तुम्हाला कसं वाटतं ते मला माहीत नाही, बट मला तर वाटते की आम्ही काहीतरी चांगलं काम करतो। म्हणजे अर्ध खोदून आणि माती बाहेर काढून टाकली आणि अर्ध तिकडे खोदायला चालू आहे। भाईनी खोदला आताच आणि कुंडीमधल्या दगडी निघाल्या ना त्याच आम्ही साईडला असा रचून काढल्यात आणि त्याच्या साईडला इकडनं माती टाकले। आणि हा बघा असा काही कुंडीचा व्ह्यू आहे आणि अशी म्हणजे मेहनत घेतली आम्ही, जी आमच्याकडून जेवढं होत होतं ना तेवढं तर आम्ही मेहनत घेतली। आम्ही तिघेजण भाई आहेत। गाईस फायनली आमचं जे ड्रीम होता ते पूर्ण झालंय। फायनली हे आता कुंड पूर्ण क्लीन करून झाले आणि कुंड मध्ये उभा आहे असं, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे कुंड। आणि इकडे भाई हे दोघेजण आणि मी, म्हणजे आमची तिघांची मेहनत
फायनली सक्सेसफुल झाले आहे आणि जे आमचं जे इकडे यायचं अर्सुल गडावर यायचं होतं आणि जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. अशा प्रकारे काय इथे दगडी रचल्यात, या इकडनं साईडला दगडी रचल्यात, टोपवर गड्याच्या साईडला एक कुंड आहे असं. तर भाईशी थोडासा बोलू काय भाईला, म्हणजे तुला काय इकडे येऊन ना तुला म्हणजे काय एक कुंड साफ करून तुला काय म्हणजे भेटलं का काय का कसं काय? आम्हाला काय भेटलं तर नाही, परंतु जे कुंडामध्ये माती होतं ते साफ केलं आणि हे साफ करून आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे कुठेतरी आपण थोडंफार म्हणजे जास्त तर नाही पण छोटीशी एक आपण प्रयत्न केला त्या गडावरती साफसफाई करण्याची. तर खूप छान वाटलं आम्हाला आणि आजची जी आमची मोहीम आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. आम्ही माती काढलेली आहे त्याच्यामध्ये आणि एक कुंड आहे ते 4-4.5 पूर्ण माती काढून क्लीन केलेलं आहे. तर फायनली भाईशी भेटून पण मस्त वाटलं, म्हणजे भाईचं बोलावणं होतं तर आम्ही आलो तिघेजण आणि फायनली आमची जी मेहनत होती ती रंग घेऊन आली. तर चला फायनली तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत माझी वाट बघा आणि भाईला पण सपोर्ट करा. तर भाई हा व्हायरल भाई आहे, मी तर थोडा लहानच ब्लॉगर आहे बट भाईचं चॅनल आहे सोलो सफर. तर चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत माझी वाट बघा, तिथपर्यंत